नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शक्तिपीठ महामार्गामध्ये सातारा जिल्ह्यातील कोणती गावे जाणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता दिनांक 5 मे 2026 रोजी ही अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही माहिती 100% खरी असणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कोणती गावे शक्तिपीठ महामार्गामध्ये जाणार आहेत, किती क्षेत्रफळ जाणार आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कोणत्या शेतकऱ्याच्या शेतामधून हा महामार्ग जात असेल तर त्याचा गट क्रमांक म्हणजे सर्वे क्रमांक त्याला माहित होईल. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तुम्ही बघू शकता सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील कारखेल या गावामध्ये 9 गट क्रमांक, 11 गट क्रमांक, 12, 16, 17, 19, 20, 21 आणि 23 गट क्रमांक. त्याच्यानंतर त्याच कारखेल गावामध्ये 25, 426, 6, 8, 70, 72, 923, 79, 74, 78, 75, 93, 94, 96, 97, 95, 87, 88, 89, 90, 91, 100, 85, 47, 77, 125, 3, 4 आणि 7 गट क्रमांकातून हा महामार्ग जाणार आहे. त्याच्यानंतर सातारा जिल्हा मान तालुक्यातील हवालदारवाडीमध्ये 345, 346, 347, 353, 355, 357 आणि 358 गट क्रमांक. त्याच्यानंतर हवालदारवाडीमध्ये 354, 358, 373, 376, 377, 378, 379, 380, 382, 391, 404, 405, 406, 407, 408, 409, 410, 425, 426, 427, 429, 430, 431, 432, 433, 430, 400. त्याच्यानंतर हवालदारवाडीमध्ये नाल्यालगत गट नंबर 440, 439, 438, NA 349, 331. त्याच्यानंतर NA लगत गट नंबर 347B, 357, 347D. त्याच्यानंतर हवालदारवाडीमध्ये NA लगत गट नंबर 355, 354D, 354V. त्याच्यानंतर याच हवालदारीमध्ये बघा NA लगत गट नंबर 380 मधून हा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. त्याच्यानंतर बघा सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पर्यती या गावामध्ये 482, 487, त्याच्यानंतर 488, 489, 490, 491, 492, 493, 494, 496, 498, 499, 501, 502, 503, 504, 505, 508, 509, 510, 495. त्याच्यानंतर सातारा जिल्हा मान तालुक्यातील भाटकी या गावामध्ये 197, 205, 206, 208, 209, 210, 222, 223, 224, 227, 229, 230, 41, 42, 227, 229, 230. त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील खडकी या गावामध्ये बघा 41 गट नंबर 41, 42, 43, 44, 45, 46 आणि 47. त्याच्यानंतर खडकी या गावामध्ये बघा 49, 50, 51, 52, 66, 474, 475, 465, 476, 477, 478, 471, 472, 470, 469, 479, 37, 40, 39. त्याच्यानंतर सातारा जिल्हा मान तालुक्यातील खडकीमध्ये
नाल्यालगत गट नंबर 66, 476, 478, 49, 469. त्याच्यानंतर खडकीमध्ये गट नंबर 456 मधून हा महामार्ग जाणार आहे. त्याच्यानंतर सातारा जिल्हा माण तालुक्यातील वरकुटे मसवड मध्ये 15, 574, 574, 579, 580, 581, 583, 1297. त्याच्यानंतर वरकुटे मसवड मध्ये 1298, 1299, 1303, 1304, 1305, 1307, 1308, 1309, 1310, 1311, 1312, 1313, 1314, 1316, 1317, 1318, 1321, 1322, 1323 आणि 1324 मधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुप मध्ये हा व्हिडिओ शेअर करा. त्याच्यानंतर वरकुटे मसवड मध्ये सर्वे क्रमांक 1328, 1330, 1331, 1332, 1333, 1334, 1335, 1689, 1690, 1372, 1373, 1315. त्याच्यानंतर वरकुटे मसवड मध्ये लगत गट नंबर 21B, 15, 19. त्याच्यानंतर 20, 23, 22, 21 आणि गट नंबर नाल्यालगत गट नंबर 20, 23, 22 लगत शिव याच्यातून हा महामार्ग जाणार आहे. त्याच्यानंतर सातारा जिल्हा माण तालुक्यातील वरकुटे मसवड मध्ये लगत गट नंबर 1331, 332, 1373. त्याच्यानंतर सातारा जिल्हा माण तालुक्यातील माळवाडी या गावामध्ये बघा फक्त 527 गट क्रमांकातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. त्याच्यानंतर सातारा जिल्हा माण तालुक्यातील वाकी या गावामध्ये गट नंबर 128, 122, 123, 125, 129, 130, 131, 132, 133, 134, 135, 136, 137, 138, 139, 140, 143, 215, 144, 145, 146, 147, 148, 192, 214, 104, 105, 117, 124, 212, 213. त्याच्यानंतर वाकीमध्ये रस्त्यालगत गट नंबर 145 लगत शिव, नाल्यालगत गट नंबर 212 लगत शिव. त्याच्यानंतर वाकीमध्ये बघा लगत गट नंबर 192 आणि 191 मधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. त्याच्यानंतर सातारा जिल्हा माण तालुक्यातील दिवड या गावामध्ये 1473, 1474 गट क्रमांक. त्याच्यानंतर 14 ते 77, 1478 गट क्रमांक, 1496, 1472, 1471, 1469, 1470, 1468, 1327, 1330, 1445, 1446, 1447, 1317, 1320, 1321, 1329, 1322, 1323, 1325, 1299, 1300, 1301, 1306, 1256, 1256, 1244, 1257, 1231, 1231, 1034, 1258, 1261, 1233, 1227 आणि दिवडमधील 1228 मधून हा महामार्ग जाणार आहे. त्याच्यानंतर सातारा जिल्हा माण तालुक्यातील दिवडमध्ये बघा 1229, 1223, 1230, 1225, 1224, 1234. त्याच्यानंतर 1234, 1232, 1526, 1222, 1220, 121, 1060, 1046, 1055, 1050, 1052, 1054, 1053. त्याच्यानंतर दिवड गावामध्ये 961, 662, 659, 660, 664, 661, 965, 962, 696, 956, 714, 691, 703, 734, 723, 724, 736, 737 आणि 715 या गट क्रमांकामधून
हा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. त्याच्यानंतर त्याच दिवड गावामध्ये बघा पुढे 716, 719, 722, 739 गट क्रमांक, त्याच्यानंतर 721, 753, 735, 726, 727, 733, 700, 701, 699, 692, 693, 697, 663, 670, 702, 695, 694, 1064, 972, 993, 992, 1065, 978, 977, 976, 979, 981, 964, 991, 990, 963, 994, 1045 आणि 1047 गट क्रमांकातून हा महामार्ग जाणार आहे. त्याच्यानंतर दिवड मध्ये 1043, 1469, 1501, 1259, 1260, 1262, 1263, 1264, 1305, 1302, 1304, 1497, 775, 707. त्याच्यानंतर सातारा जिल्हा माण तालुक्यातील दिवड या गावामध्ये रस्त्यालगत गट नंबर 775, 714, त्याच्यानंतर रस्त्यालगत गट नंबर 121 आणि 1220, त्याच्यानंतर नाल्यालगत गट नंबर 1045, 1046, 977, 176, 172, त्याच्यानंतर रस्त्यालगत गट नंबर 1329, 1327 आणि 1328 मधून हा महामार्ग जाणार आहे. त्याच्यानंतर NA लगत गट नंबर NA 1231, 1230, त्याच्यानंतर NA लगत गट नंबर NA 1258, 1259, त्याच्यानंतर NA लगत गट NA लगत गट नंबर NA 1259, 1260, त्याच्यानंतर दिवड मध्ये NA लगत गट नंबर 659, 660, त्याच्यानंतर NA लगत गट नंबर 974, 977, 976, 978, त्याच्यानंतर NA लगत गट नंबर 1050 मधून हा महामार्ग जाणार आहे. त्याच्यानंतर सातारा जिल्हा मान तालुक्यातील दिलवागवाडी मध्ये 396, 397, 401, 402, 403 आणि दिलवागवाडी मधून 404 गट क्रमांकातून हा महामार्ग जाणार आहे. त्याच्यानंतर वाघवाडीमध्ये 405 गट क्रमांक आणि त्याच्यानंतर वाघवाडीमध्ये रस्त्यालगत गट नंबर दिवड यामधून हा महामार्ग जाणार आहे. त्याच्यानंतर सातारा जिल्हा मान तालुक्यातील ढाकणी या गावामध्ये 278, 277, 276, 275, 273, 272 आणि 250 गट क्रमांकातून हा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. त्याच्यानंतर 251, 252, 253, 255, 256, 259, 257, 254, 258, त्याच्यानंतर नाल्यालगत गट नंबर 261, 193, 186, 261, 211, 210, त्याच्यानंतर ढाकणीमध्ये 267, त्याच्यानंतर ढाकणीमध्ये रस्त्यालगत गट नंबर 267, 270, 252 आणि 251, त्याच्यानंतर ढाकणीमध्ये गट नंबर 270, 271, 196, 193, 262, 261, 211, 210, त्याच्यानंतर गट नंबर 212, 213, 15, 216, 108, 186, 190 मधून हा महामार्ग जाणार आहे. त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील त्याच ढाकणीमध्ये सर्वे क्रमांक 188, सर्वे क्रमांक 191, 194, 195, 200, 605, 606, 607, 608, 609, 583, 579, 581, 582, 584, 587, 591, 590 मधून हा महामार्ग जाणार आहे. त्याच्यानंतर ढाकणी गावामध्ये
590, 589, 592, 594, 260, 612, 189, 249. त्याच्यानंतर ढाकणीमध्ये नाल्यालगत गट नंबर 591, 590, 579, 587, 28, 284. यांना लगत गट नंबर यांना लगत गट नंबर 200, 195. त्याच्यानंतर यांना लगत गट नंबर 200 यामधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गट्टेवाडीमध्ये 307 गट क्रमांक 307, 300, 342. त्याच्यानंतर गट्टेवाडी यांना लगत गट नंबर 350, 342, 300. त्याच्यानंतर गट्टेवाडीमध्ये 350, 352. यांना लगत गट नंबर 350, 356, 357, 358, 359, 361, 353, 360, 362, 364, 363, 366. त्याच्यानंतर गट क्रमांक 369, 368, 367, 325, 364. त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गट्टेवाडी यांना लगत गट नंबर 359, 357, 357, 358, 361, 352. त्याच्यानंतर यांना लगत गट नंबर 353, 291 आणि 293 मधून हा महामार्ग जाणार आहे. त्याच्यानंतर सातारा जिल्हा मान तालुक्यातील वडजल या गावामध्ये 914, 915, 916, 917, 918, 922, 924, 925, 926, 927, 928, 930, 939, 940. त्याच्यानंतर 941, 942, 975, 976, 977, 978, 979, 980, 981, 982, 984, 986, 987, 988, 991, 992, 994, 995, 1018, 1019, 1020, 195, 45, 65, 66, 67, 68, 69, 70, 75, 78, 79, 80, 81, 82, 83, 84 आणि 85 गट क्रमांकातून हा महामार्ग जाणार आहे. त्याच्यानंतर 86, 87, 91, 92, 97, 98, 99, 100. त्याच्यानंतर 274, 275, 276, 277, 278, 279, 280. त्याच्यानंतर गट क्रमांक 282, 283, 284, 290, 291, 292, 101. त्याच्यानंतर नाल्यालगत गट नंबर 274, 275, 283, 300, 283, 286. त्याच्यानंतर रस्त्यालगत गट नंबर 1020. त्याच्यानंतर रस्त्यालगत गट नंबर NA85. त्याच्यानंतर वडजल मध्ये 286 लगत गट नंबर लगत रस्ता यामधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. त्याच्यानंतर सातारा जिल्हा मान तालुक्यातील कोकुडवाल या गावामध्ये 349, 283, 284, 285, 289, 290, 294, 293, 291, 292, 266, 265, 267, 264, 263, 396, 469, 463, 447, 448, 462, 457, 443, 434, 444, 445, 456, 437, 435. त्याच्यानंतर कुकुडवाल मध्ये नाल्यालगत गट नंबर 437, 436, 457. त्याच्यानंतर नाल्यालगत गट नंबर 269, 270, 261, 303, 361. त्याच्यानंतर फॉरेस्ट लगत गट नंबर
436 97 469. त्याच्यानंतर फॉरेस्ट लगत गट नंबर 397 396 409 267 264 यामधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. त्याच्यानंतर सातारा जिल्हा खटाव, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कान्हरवाडीमध्ये 211 212 213 214 215 216 गट क्रमांक. त्याच्यानंतर कान्हरवाडीमध्ये नाल्यालगत गट नंबर 361 आणि 349 मधून हा महामार्ग जाणार आहे. त्याच्यानंतर सातारा जिल्हा खटाव तालुक्यातील हिवरवाडी क्रमांक म्हणजे सर्वे क्रमांक 11 12 14 15 16 17 18 19 20 55 93 95 96 104 105 106 125 126 127 128 129 130 131 133 134 135 142 143 145 146 147 149 151 153 154 156 157. त्याच्यानंतर हिवरवाडीमध्ये 158 159 160 161 241 242. त्याच्यानंतर एने लगत गट नंबर 157 156 154 95. त्याच्यानंतर एने लगत गट नंबर 149 154 153 96 यामधून हा महामार्ग जाणार आहे. त्याच्यानंतर सातारा जिल्हा खटाव तालुक्यातील ढोकळवाडीमध्ये गट नंबर 213 216 219 232 237 238 239 240 241 241 262 262 264 275 276 277 279 280 285 307 307 308 309 310 311 315 316 आणि 328 गट क्रमांकातून हा महामार्ग जाणार आहे. हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सातारा जिल्ह्यातील लोकांपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. त्याच्यानंतर पुन्हा एकदा सातारा जिल्हा खटाव तालुक्यातील ढोकळवाडीमध्ये सर्वे क्रमांक 334 263 242 106 108 109 111 112 169 171 181 182 183 184 185 190 191 220 221 222 223 231 244 200 289 174 170 161 नाल्यालगत गट नंबर 182 181 180 पाणी टाक तिच्या अंगावर. त्याच्यानंतर एने लगत गट नंबर 315 313 312 328. त्याच्यानंतर एने लगत गट नंबर 183 184 120 112. त्याच्यानंतर सातारा जिल्हा खटाव तालुक्यातील कानकात्रे या गावामध्ये गट नंबर 350 351 260 261. त्याच्यानंतर कानकात्रे या गावामध्ये 362 363 364 365 366 367 369 371 372 373 375 385 403 404 405 406 407 595 596 597 598 599 600 601 604 608 609 384 387 388 389 390 391 393 394 395 400 411. त्याच्यानंतर कानकात्रे या गावामध्ये 412 413 414 415 416 गट क्रमांक. त्याच्यानंतर 417 418 419 421 422 423 424 426 427 428 430 431 432 433 434 435. त्याच्यानंतर 436 437 438 439 441 443 444 445 446 447 448 460 461 462
463, 464 आणि 465 गट क्रमांक. त्याच्यानंतर कानकात्रे गावामध्ये 466, 467, 468, 469, 470, 471, 472, 410, 355, 357, 354, 311, 312, 313, 314, 315, 316, 342, 343, 344, 349, 341, 340, 337, 200, 268, 338, 339, 263, 264, 265, 266, 267. त्याच्यानंतर कानकात्रीमध्ये नाल्यालगत गट नंबर 391, 393, 608, 609, 600, 599, 597. त्याच्यानंतर नाल्यालगत गट नंबर 349, 356, 311, 350. त्याच्यानंतर लगत गट नंबर नाला 407, 405 आणि 403, 465. त्याच्यानंतर लगत गट नंबर 447, 446, 434 नाला. त्याच्यानंतर लगत गट नंबर 428, 431, 432, 433. त्याच्यानंतर लगत गट नंबर 439, 371. त्याच्यानंतर कानकात्रीमध्ये गट नंबर 506, 500, 493, 493, 492, 491, 478, 479. त्याच्यानंतर कानकात्रीमध्ये लगत गट नंबर 492, 493 नाला लगत गट नंबर 407, 478, 489, 479, 491. त्याच्यानंतर लगत गट नंबर 445, 444, 447. त्याच्यानंतर 448, 462, 463, 461, 462. त्याच्यानंतर खटाव तालुक्यातील मायनी या गावामध्ये गट नंबर 147, 148, 149, 150, 151, 152, 153, 154, 155, 156, 159, 339, 340, 353, 408, 409, 410. त्याच्यानंतर मायनी गावामध्ये 415, 416, 418, 419, 444, 445, 446, 450, 451, 452, 464, 158, 337, 338, 115, 117, 113, 113, 357, 358, 458, 459, 460, 361, 362, 363, 365, 466, 467, 468, 236, 239, 241, 242, 237. त्याच्यानंतर मायनीमध्ये 238, 240, 315, 316 गट क्रमांक. त्याच्यानंतर मायनीमध्ये सर्वे क्रमांक 317, 318, 321, 322, 325, 326, 327, 299, 312, 313, 289, 310, 311, 307, 324, 314, 131 गट क्रमांकातून हा महामार्ग जाणार आहे. त्याच्यानंतर मायनीमध्ये नाल्यालगत गट नंबर, त्याच्यानंतर मायनीमध्ये रस्त्यालगत गट नंबर 356, 445, 357 आणि 358. त्याच्यानंतर मायनीमध्ये नाल्यालगत गट नंबर 458, 418, 419, 467. त्याच्यानंतर मायनीमध्ये लगत गट नंबर 447, 446, 415 नाही 445, 448. त्याच्यानंतर मायनीमध्ये लगत गट नंबर 455, 456, 454, 459, 460, 458. त्याच्यानंतर मायनीमध्ये नाल्यालगत गट नंबर 409, 408 लगत शिव. त्याच्यानंतर मायनीमध्ये लगत गट नंबर 318, 322, 321, 320. त्याच्यानंतर मायनीमध्ये लगत गट नंबर लगत शिव कानकात्रे. त्याच्यानंतर सांगली जिल्हा खानापूर तालुक्यातील माहुली. त्याच्यानंतर सांगली जिल्हा खानापूर तालुक्यातील माहुली गावामध्ये गट नंबर 366, 287, 288, 293, 305, 306 या गट क्रमांक
सांगली जिल्हा सातारा जिल्ह्यापर्यंत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगली जिल्ह्यातील संपूर्ण गावाची यादी बघणार आहोत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील जेवढे देखील शक्तिपीठ महामार्गामध्ये जाणारे हे गाव आहेत, त्या गावातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही यादी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. म्हणजे त्यांचा देखील शेतकऱ्यांचा गट क्रमांक या रस्त्यामध्ये जाणार आहे का, म्हणजे त्यांची शेती जाणार आहे का, यांची पुरेपूर माहिती त्यांना मिळेल. आणि साईडला यामध्ये दिलेला आहे बघा किती क्षेत्रफळ म्हणजेच किती हेक्टर आणि किती आर यामध्ये जाणार आहे हे पण या शेतकऱ्यांना माहित होईल. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील आपला सर्वे क्रमांक आणि किती वावर जाणार आहे यामध्ये हे माहिती होईल. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.